शरद पवार आणि अजित पवार बारामतीमध्ये एकाच मंचावरती येणार आहेत. निमित्त आहे कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचं आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आहेत. खरं तर कृषी प्रदर्शन आहे, चर्चा आहे की शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावरती येणार प्रदर्शनाच्या निमित्तानं. कशा पद्धतीने हे प्रदर्शन असेल? तुम्ही जे बोलताय ते एकत्र येणार, पण कायमच पूर्वीपासून चांगल्या कामासाठी सगळेच पवार एकत्र येतात. त्यांची जरी वैयक्तिक मतं वेगळी असतील किंवा राजकीय मतं जरी वेगळी झाली असतील, त्यामुळे तो प्रश्न नाही. चांगल्या कामाला ते सगळेच कायम एकत्र असतात. आता हे जे प्रदर्शन आहे हे कृषक 2025 हे जवळजवळ 10 वर्ष आपण हे मोठ्या प्रमाणात प्रदर्शन आपण करतोय आणि याला प्रचंड गर्दी असते. विशेषतः मराठवाड्यातून खूप युवक इथे येत आहेत. गेल्या वर्षी आपण बघितले 70,000 लोक एका दिवशी आले होते. आणि तसं पाहिलं तर आमची अपेक्षा अशी आहे की हे एवढं प्रदर्शन 6-6 महिने आम्ही तयारी केलेली असते. हे शेतकऱ्यांनी नीट व्यवस्थित बघून आत्मसात करावं, परंतु एवढ्या मोठ्या गर्दीत ते जमत नाही म्हणून आपण अजून 4 दिवस वाढवले. म्हणजे 14 तारखेपासून 17 तारखेपासून ते आपण 24 तारखेपर्यंत आपण हे प्रदर्शन ठेवलेलं आहे. अपेक्षा अशी आहे की विकेंडला, कारण शेतकऱ्याला विकेंड नसतो, त्यामुळे विकेंडला गर्दी न करता सलग हे जे काही 8 दिवस आहेत यात आपण आपल्या इच्छेप्रमाणे येऊन व्यवस्थित माहिती घ्यावी अशी अपेक्षा आहे. दादा, खरं तर यामध्ये शेतकऱ्यांना बघायला काय मिळालं? गेल्या काही 2-3 वर्षापासून सातत्यानं जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती काम करत आहे कृषी विज्ञान केंद्र किंवा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट. त्यानिमित्तानं शेतकऱ्यांना नवीन काय पाहायला मिळालं? गेली 2 वर्षापासून आपण AI वर काम करतोय. अख्खं जग AI वर जाणार आहे आणि शेतकऱ्यांनी यात मागं राहू नये म्हणून आपण यासाठी या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे. गेल्या वर्षी नवं होतं, आपल्याकडे रिझल्ट नव्हते, पण गेल्या वर्षी जवळजवळ 1000 एकरावर आपण अख्ख्या महाराष्ट्रात हे प्रयोग केलेले आहेत. आणि तो आता प्रयोग राहिलेला नाही आहे, तो आता रुटीनचा विषय झालेला आहे. कारण आपल्याला म्हणजे आता जो ऊस जो दिसतो जवळजवळ 200 टनापर्यंत ऊस निघू शकतो अर्साली, आणि खोडवा जो आहे तो 150 टनापर्यंत निघू शकतो. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी यासाठी थांबू नये आणि ही क्युरिओसिटी आणि ही माहिती त्यांना मिळावी यासाठी म्हणून आपण इथं प्रदर्शनात मुख्य आपण त्याचं प्रात्यक्षिक ठेवलेलं आहे. याचबरोबर हा महाराष्ट्र नुसता ऊसावर अवलंबून नाही आहे, इथं खूप मोठ्या प्रमाणात इतर पिकं घेतली जातात. म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे जिथं पाणी असतं तिथं केळी आहेत, म्हणजे खानदेशासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, आणि पश्चिम महाराष्ट्रात आता केळी वाढत चाललेली आहे. तूर आहे, तूरसुद्धा बागायत आहे की जी विहीर बागायत असते तात्पुरत्या पाण्यावर. त्यांना कांदा मोठ्या प्रमाणात आपण या सगळ्या अख्ख्या देशाला आपण कांदा पुरवत असतो. आणि त्याचप्रमाणे मकासुद्धा आता मोठ्या प्रमाणात शेतकरी घ्यायला लागलेला आहे. त्यामुळे ही पिकं आपण यंदाच्या वर्षी घेतलेली तर त्याची प्रात्यक्षिक इथं ठेवलेलं आहे. शेतकऱ्यांनी ते बघावं, ते माहिती घेऊन आत्मसात करावं ही अपेक्षा आहे. 17 तारखेला उद्घाटन आहे, नेमकं कोणाच्या हस्ते उद्घाटन होईल आणि कोण कोण या कार्यक्रमाला उपस्थित असेल? या प्रदर्शनाचं जे उद्घाटन आहे ते या स्टेटचे ऑनरेबल गव्हर्नर आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आहे. कारण त्यांना स्वतःला नॅचरल फार्मिंगमध्ये खूप मोठा इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे अशी व्यक्ती की ज्यांना ॲग्रिकल्चरमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे आपण त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. त्यांच्यासोबत या संस्थेचे अध्यक्ष पवारसाहेब आहेत, यानंतर अजितदादा आहेत, यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत, सुप्रियाताई सुळे आहेत, यानंतर सुनेत्राताई पवार आहेत आणि आमदार रोहितदादा पवार आणि सर्व कृषी विद्यापीठांचे प्रमुख आणि अधिकारी इथं असतात. दादा, खरं तर शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला का भेट द्यावी असं तुम्हाला वाटतं? हे प्रदर्शनाची जी कल्पना आहे ही मुळात मी अमेरिकेतल्या एका काउंटीमधून उचलली होती. तिथं जवळजवळ ही 40-42 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिथं मोठ्या प्रमाणात मका आणि सोयाबीन तिथं हे पीक घेतलं होतं. आणि पुढच्या व्हरायटी कुठल्या असतील किंवा सायपनमधल्या कुठल्या व्हरायटी असतील किंवा त्या व्हरायटीचे काय प्रॉब्लेम आहेत, म्हणजे जे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन होतं ते मी तिथं पहिल्यांदा बघितलं. आणि मग इथं गेल्या 10 वर्षापासून लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन म्हणून आम्ही इथं सुरुवात केलेली आहे.
बऱ्याच वेळा शेतकरी याचं ऐकून त्याचं ऐकून पाहुण्यांचं ऐकून शेती करतो आणि तेच पीक त्याला जमत नाही आणि मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होतं. तर यासाठी आपण इथं वेगवेगळ्या प्रकारची पिकं, विशेषतः भाजीपाला आणि काही भुसार, हे आपण इथं नवीन कुठल्या व्हरायटीत त्याचं प्रात्यक्षिक इथं ठेवलेलं आहे. म्हणजे फळ कसं दिसतं, रंग कसा आहे, त्याला औषधं कुठली लागलेली, उंची किती, बाद मार्केटमध्ये टिकणार आहे का, या सर्व गोष्टी त्याला आधी कळाव्यात आणि पुढच्या वर्षीचा निर्णय त्यांनी 1 वर्ष आधी घ्यावा अशी अपेक्षा आहे, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान कुणाच तरी ऐकून त्यांनी भाजीपाला घेऊन होऊ नये ही अपेक्षा आहे. खरं तर एक वेगळा प्रश्न विचारतो, कृषी प्रदर्शनाच्या संबंधित नाहीये, तुम्ही राजकीय जीवनात सक्रिय नाही आहात, मात्र पवार कुटुंबाचा घटक आहे म्हणून विचारतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा आहेत. एक पवार कुटुंबातला सदस्य म्हणून काय वाटतं? मी कायम आजपर्यंत 40 वर्ष जे काही काम केलं असेल ते फक्त पवार कुटुंबातलं कोणतरी उभं राहिलं आहे आणि ती व्यक्ती चांगली असते म्हणून मी त्यांचा फक्त प्रचार केलेला आहे. त्याच्या पलीकडे मी ह्या कुठल्याही क्षेत्रात डोकावलेलं नाही. माझं आता क्षेत्र आहे ते फक्त ॲग्रिकल्चर आहे. त्या संदर्भात काय विचारायचं असेल तर विचार. पण या संदर्भात मी नाही सांगू शकत. निर्णय घेणारे तीच मंडळी. पण कुटुंबातले एक व्यक्ती म्हणून कुटुंबाचा काही बसून निर्णय, राजकीय निर्णय कुटुंबात बसून घेतले जात नाही. कौटुंबिक जे काय कार्यक्रम असतात त्याला आम्ही सर्वजण एकत्र असतोच. मग जग काही म्हणू देत. जगाला असं वाटत असेल की तुम्ही पक्ष वेगळे म्हणजे एकमेकात जाऊन भांडणच करावीत, तर तसं काही लग्न समारंभ असतील किंवा हे तुम्ही बघितलं असतील की आता 2 लग्न समारंभ झालेत, ते सर्वजण कुटुंब म्हणून एकत्रच होते. आता कृषी प्रदर्शनात पण एकत्रच पाहायला मिळणार, कारण ते इथले आमदार आहेत, इथले खासदार आहेत, ह्यांना त्यांनी येणं हे त्यांचं कर्तव्य आहे म्हणून ते आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. तर होते राजेंद्र पवार ज्यांनी सांगितलं कृषी प्रदर्शन कसं असेल आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. आता यातून अर्थ काय काढायचा आहे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.